थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत या ठिकाणी अमित शहा आपल्या संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत। तर अमित शहा यांच्या सोबत त्यांचा नातू देखील तसेच जय शहा संपूर्ण शहा कुटुंब जे आहे ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहे। तर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आशिष शेलार, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अमित शहा यांच्या सोबत इथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। तर मुखदर्शनाची रांग पूर्णतः बंद करण्यात आली आहे आणि अमित शहा आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे पोहोचले आहेत। दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा येत असतात। आपल्या संपूर्ण कुटुंबासह ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत त्याचे आशीर्वाद घेतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। संपूर्ण शहा कुटुंब आता येथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। अमित शहा यांचा नातू त्यांच्या सोबत या ठिकाणी जय शहा हे सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अमित शहा यांच्या सोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। अमित शहा आणि त्यांच्या कुटुंबियांची लालबागच्या राजावर श्रद्धा आहे। दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये 2 दिवसांचा अमित शहांचा हा दौरा असतो। या काळामध्ये ते मुंबईतल्या बाप्पाचं दर्शन घेत असतात। त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। तिथे त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली। तसंच गणपती बाप्पाची मूर्ती भेट देत फडणवीसांनी त्यांचं मुंबईत स्वागत केलंय। त्याआधी अमित शहा यांच्या 2 बैठका सह्याद्रीवर झालेल्या आहेत। एक एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची 1 तास चर्चा झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुका त्याचबरोबर मराठा आरक्षण या संदर्भात त्यांची ही बैठक झाल्याचं कळतं। त्यानंतर अमित शहा आता थेट लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। तर ही थेट दृश्य पाहतोय आपण लालबागच्या राजाच्या दरबारामधली। दरवर्षी अमित शहा लालबागच्या राजाच्या दरबारात या ठिकाणी येतात। राजाचं दर्शन या ठिकाणी घेतलं जातं। अमित शहा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी। तर मुंबईमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक जण हा लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेत असतो। अमित शहा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात। लालबागच्या राजाचं दर्शन घेत त्याचे आशीर्वाद ते घेतात। आज आपल्या संपूर्ण कुटुंबासह अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत, त्याचे आशीर्वाद घेत आहेत। तर शहा कुटुंब सहकुटुंब इथे अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। अमित शहा तसंच जय शहा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। हे संपूर्ण शहा कुटुंब आहे। त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेतलं। त्याचबरोबर अमित शहा आपल्या नातवासह या ठिकाणी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अमित शहा यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। तसेच आपल्या नातवाला त्यांनी बाप्पाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक केलेलं आहे, त्याचे आशीर्वाद घेतलेले आहेत।
आज सकाळीच अमित शहा यांनी वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यानंतर आता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। अमित शहा आणि त्यांच्या कुटुंबियांची लालबागच्या राजावर श्रद्धा आहे। एरवी विरोधकांवर प्रहार करणारे आणि आक्रमकपणे बोलणारे अमित शहा आज आपल्या संपूर्ण कुटुंबासह एका पित्याच्या एका कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय। तर आशिष शेलार तसेच अमित साटम हे देखील अमित शहा यांच्यासोबत। तर इथे आपण लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये आपण इथे पाहतो शहा कुटुंब पूर्ण तसेच अमित शहा यांच्या एका बाजूला देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे। याआधी मुंबईत दाखल झाल्यावर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जवळपास 1 तास बैठक झालेली आहे। स्थानिक निवडणुका तसेच मराठा आरक्षण या विषयांवर एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्याचंही कळतं। तर लालबागच्या राजाचे ट्रस्टचे अध्यक्ष साळवी यांनी अमित शहांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। तर अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह इथे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। अमित शहा यांच्याकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यात आलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत तसेच भाजपचे इतर नेते देखील त्यांच्यासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांच्याकडून अंधेरीच्या राजाचं देखील दर्शन घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर दरवर्षी ते आशिष शेलार यांच्या बाप्पाचं दर्शन देखील घेत असतात। तर लालबागच्या राजाची हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लालबागच्या राजाचं दर्शन TV9 मराठीवर। राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण या ठिकाणी पाहतोय आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आता अमित शहा इथून निघतायत। ही थेट दृश्य संपूर्ण शहा कुटुंबानं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। दरवर्षी अमित शहा यांच्याकडून लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेतलं जातं। तर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक देखील संपलेली आहे आणि या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं या संदर्भातली माहिती देतील। आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो। सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील, मान्य आशिष शेलारजी, शिवेंद्रजी आणि शंभूराजी ऑनलाईन होते।